दहन करण्याची सांस्कृतिक परंपरा। वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा याकरता रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जातं। मात्र नागपूरमध्ये शहरातील बिनवार कुटुंबाकरता रावण हा त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। बिनवार कुटुंबानं रावण तयार करण्याची कला 3 पिढ्यांपासून जोपासली आहे। यावर्षी त्यांनी 5 फुटांपासून 65 फुटांपर्यंत उंचीचे रावण तयार केलेले आहेत, ज्याला मध्य प्रदेश, छत्तीसगड, मुंबईसह विदर्भातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। असत्यावर सत्याचा विजय व्हावा या उद्देशाने प्रतिवर्षीच दसऱ्याला प्रतिकात्मक रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा संपूर्ण देशभरात आहे आणि त्याच अनुषंगाने पाहायला गेलं तर नागपूरमध्ये सुद्धा दसऱ्याची जोरदार अशी तयारी जी आहे ती सुरू आहे। मिनी दसऱ्याच्या मुहूर्तावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात याच ठिकाणाहून रावणाच्या या प्रतिकात्मक पुतळ्यांची जी आहे ते खरेदी केली जाते आणि त्यात दहन केलं जातं। आपल्यासोबत कलाकार आहेत। भाऊ, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही ही कला जी आहे ती जोपासली? ही कला आम्ही 60 वर्ष तर 65 वर्षापासून चालू आहे। माझे वडील होते, त्यांनी ही कला चालू आहे। त्यांचे पहिले जे माझे आजोबा होते चतुर्भुज सिंग बिनवार, त्यांनी हा व्यवसाय चालू केला होता। त्यानंतर माझे वडील होते हेमराज सिंग बिनवार, त्यांनी चालू केला। आता त्यानंतर मी आपली हाती घेतलेला खेमकरण हेमराज सिंग बिनवार। आमच्या इथून डिमांड तर खूप भारत देशापासून आहे, कारण जास्तीत जास्त आम्ही विदर्भ आणि मराठवाडा, बाकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पुतळे इथून निर्माण करून देतात। हे सगळे काय रोजगार याच्यापासून निर्माण झालेले होते, होऊन जाते। माझी जी टीम आहे पूर्ण 12 ते 15 लोकांची टीम आहे। त्यांच्यापासून हे जेवढे मुलं माझ्यासोबत जुळलेले आहे त्यांच्या उदाहरणार्थ थोडं बहुत चालून जाते त्याच्यामध्ये। यावर्षी आम्ही 5 फुटापासून तर 65 फुटापर्यंत रावणाचे आम्ही निर्माण केलेले आहे। आता चार जे पुतळे आहे ते आले, ते शिवनी आणि जयताळा इथं 51 फुटाची मूर्ती पुतळ्याची आम्ही निर्माण करून राहिलो। या ठिकाणी जे कलाकार आहेत त्या कलाकारांसोबत इतरही 10 ते 12 कलाकार त्यांच्या हाताखाली कामं करतात आणि त्यांच्यासुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच रावणाच्या प्रतिकात्मक पुतळा तयार करण्याच्या कलाकारीपासून होत असतो, हे मात्र विशेष आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।